नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना 2024 मध्ये जे लाभार्थी 16व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत किंवा इथून पुढच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत, अशा पात्र लाभार्थ्याची यादी सार्वजनिकरित्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती प्रकाशित करण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुमच्या गावामधून कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, तुमचं नाव या यादीत आहे का, हे तुम्ही फक्त 2 मिनिटांमध्ये ही सर्व यादी तुम्हाला पाहता येणार आहे। तर ही यादी कशा पद्धतीने पाहता येणार आहे या संदर्भातील ए टू झेड माहिती आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, त्यासाठी सर्वप्रथम कॉम्प्युटर मध्ये किंवा मोबाईल मध्ये कोणतेही एक ब्राउझर ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये पीएम किसान असे टाइप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे। त्यानंतर पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट 1 नंबरला दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर पीएम किसान योजनेचा जो पोर्टल आहे तो ओपन झालेलं पाहावयास मिळेल। मित्रांनो, या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला सर्व पाहता येणार आहे। पीएम किसान योजनेचा स्टेटस पाहता येणार आहे। त्यानंतर पीएम किसान योजनेची पात्र लाभार्थ्याची यादी पाहता येणार आहे। त्यानंतर पीएम किसान योजनेची ई-केवायसी करता येणार आहे। नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा या पोर्टल वरून करता येणार आहे। पण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत पीएम किसान योजनेची 2024 मध्ये जी पात्र लाभार्थ्याची यादी आहे ती यादी आपण आज पाहणार आहोत। 15वा हप्ता किती तारखेला लाभार्थ्याच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे याचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे। मित्रांनो, त्यानंतर अनेक लाभार्थ्यांना आता 16वा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा लागली आहे। 16वा हप्ता अंदाजे कोणत्या महिन्यामध्ये येऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला या पोर्टलच्या माध्यमातून समजणार आहे। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेची जी पात्र लाभार्थ्याची यादी आहे ती आपण पाहणार आहोत। त्यासाठी बेनिफिशियरी लिस्ट या नावाचे एक ऑप्शन दिसत असेल त्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे, इतर कुठेही क्लिक करायचं नाही। त्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपले जे राज्य आहे ते राज्य सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर तालुका निवडायचा आहे। त्यानंतर परत एकदा तालुका निवडायचा आहे। त्यानंतर ज्या गावामध्ये तुमची शेती आहे ती ग्रामपंचायत सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचे गाव निवडायचे आहे आणि गेट रिपोर्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे तुमच्या गावातील पात्र लाभार्थ्याची यादी येईल। यामध्ये तुमच्या गावातील किती लाभार्थी पात्र आहेत, कोणकोणते शेतकरी पात्र आहेत हे सर्व या ठिकाणी पाहता येणार आहे। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।